हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे रक्षाबंधन. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज या सणानिमित्त माझे सुद्धा दोन्ही भाऊ माझ्याकडे राखी बांधून घेण्यासाठी येणार आहेत आणि त्यांच्याच आवडीचा बेत मी आज बनवत आहे. या ठिकाणी मी व्हेज दम बिर्याणी बनवणार आहे आणि त्यासाठी जेवढ्या मार्केटमध्ये अवेलेबल होत्या तेवढ्या सगळ्या भाज्या मी घेऊन आलेली आहे. छान कट करून ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी मी बटाट्याची भाजी बनवून ठेवलेली आहे आणि पुरीसाठी कणिकसुद्धा मळून ठेवलेली आहे. आज मी माझ्या दोन्ही भावांच्या आवडीचा स्वयंपाक बनवणार आहे. खरं तर मी काही बनवलं तर ते नेहमी आवडीने खातात आणि माझं भरपूर असं कौतुक करतात. नातं कोणतंही असो त्यामध्ये प्रेम ओलावा असला की आपण बनवलेला कोणताही पदार्थ गोडच लागतो. या ठिकाणी मी व्हेज बिर्याणीची तयारी करून घेत आहे. सगळ्या भाज्या सुरुवातीला मी फ्राय करून घेणार आहे. एका साईडला मी बिर्याणीसाठी तांदूळसुद्धा शिजवून घेणार आहे आणि ही सगळी माझी तयारी करत असतानाच माझ्या भाऊरायांचं घरी आगमन झालेलं आहे आणि माझे दोन्ही भाऊ आलेले आहेत आणि घरामध्ये चैतन्य आणि उत्साहसुद्धा वाढलेला आहे. आता खऱ्या अर्थाने आज रक्षाबंधनाचा सण आहे असं वाटायला लागलेलं आहे. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण हा प्रत्येक नात्यामध्ये प्रेम आपुलकी वाढवण्यासाठी आणि त्याचा ओलावा आणि गोडवा टिकून ठेवण्यासाठीच असतो. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला आपण हा सण साजरा करतो. यालाच नारळी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. राखी पौर्णिमा या सणाच्या प्रत्येकाच्याच लहानपणीच्या खूप गोड अशा आठवणी असतात. या ठिकाणी दोन्ही भावांसाठी मी चहा बनवलेला आहे आणि कुकरमध्ये बिर्याणीला मी दम देण्यासाठी ठेवलेला आहे. अगदी 20-25 मिनिटामध्ये आपली व्हेज दम बिर्याणी ही रेडी होईल. या ठिकाणी मी साडी घालून रेडी झालेली आहे आणि आरतीचं ताट आहे ते तयार करून घेत आहे. रक्षाबंधनाचा सण हा भावा बहिणीच्या अतूट आणि पवित्र प्रेमाचं प्रतीक आहे. राखीचा धागा हा छोटा असतो पण त्यामागचा त्याग विश्वास प्रेम आपुलकी आणि आधार हा खूप मोठा असतो. प्रेम आधार आपुलकी भक्कम पाठिंबा हा फक्त भावानेच बहिणीला द्यायचा नसतो तर बहिणीने सुद्धा भावाला भक्कम आधार पाठिंबा आणि प्रेम द्यायचं असतं. मी माझ्या दोन्ही भावांना राखी बांधून घेतल्या. माझ्या मुलीने सुद्धा माझ्या मुलाला राखी बांधली आणि त्यानंतर मात्र सगळ्यांना भूक लागलेली होती त्यामुळे थोडंसं फोटो सेशन केलं. कारण सण म्हणलं की फोटो सेशन आलंच. थोडंसं फोटो सेशन केल्याशिवाय सणसुद्धा सेलिब्रेट केल्यासारखा वाटत नाही. त्यानंतर मी सगळ्यांना गरमागरम पुऱ्या बनवून जेवायला वाढलं आणि अशा पद्धतीने राखी पौर्णिमा सेलिब्रेट केली. तुम्हाला जर हा आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.